हिंदीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं होतं आणि त्यानंतर सरकारनं दोन्ही GR रद्द केले। मात्र आता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मोठा विरोध होतोय। मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाने या समितीला प्रचंड विरोध केलाय। मी त्यांचंही म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे। त्यांचं असेल, राज ठाकरे असतील, इतर नेते असतील। या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही। आम्ही उलथवून लावू। पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत तर अजून कोणी येऊ देत। हिंदी सक्ती विरोधात राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेऊन GR रद्द केले। त्यानंतर त्रिभाषा धोरणाबाबत डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती स्थापन केली। आता या समितीवरून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय। मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षासह अनेकांनी या समितीला कडाडून विरोध केलाय। मात्र आपण राज आणि उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं नरेंद्र जाधवांनी म्हटलंय। तर नरेंद्र जाधवच काय कुणीही आलं तरी महाराष्ट्र हा अहवाल स्वीकारणार नसल्याची आक्रमक भूमिका खासदार संजय राऊतांनी घेतली आहे। मी त्यांचंही म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे। त्यांचं असेल, राज ठाकरे असतील, इतर नेते असतील, या सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेणार आहे आणि त्यानंतरच समिती आपला अहवाल सादर करेल। अर्थात त्यांनाच नाही, सगळ्या नेत्यांना, सगळ्या बाजूच्या सगळ्या नेत्यांना भेटून आणि त्या क्षेत्रातल्या तज्ञांना भेटून, पालकांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून सल्लामसलत करून फायनल निर्णय अहवाल सादर करण्यात येईल। तो वेळेवर सादर करण्यात येईल। नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत। ते रिझर्व्ह बँकेत होते, ते फायनान्स कमिशनला होते, ते संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने नियुक्त केलेले सदस्य होते राज्यसभेत। त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे। त्यांना राज्यात देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं म्हणून। अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणार आहे। तो आमच्या मनात आहे। अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही। आम्ही उलथवून लावू। दरम्यान नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला बरखास्त करण्याची मागणी मराठी भाषा तज्ञ दीपक पवार यांनी केली। पवार यांनी जाधव यांच्या अध्यक्षपदावरच आक्षेप घेतलाय। 7 जुलैला आंदोलनाचा इशारा देखील दीपक पवार यांनी दिला। नरेंद्र जाधवांनी दखलपात्र आत्मचरित्र लिहिणं आणि त्यांनी अर्थतज्ञ असताना बालशिक्षणाच्या क्षेत्रातल्या समितीचं अध्यक्षपद घेणं या दोनही गोष्टींमध्ये काहीही मेळ नाही। खरं तर नरेंद्र जाधवांनी स्वतःहून या प्रकारच्या समितीचं अध्यक्षपद मी घेणार नाही असं स्पष्टपणे सरकारला म्हणायला पाहिजे होतं। पण कोणत्या दडपणाखाली, कोणत्या कारणाने त्यांनी ते स्वीकारलं याची आम्हाला कल्पना नाही। त्याची कारणं काही असतील। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीला आमचा पूर्ण विरोध आहे। हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेऊन मोर्चाची हाक दिली होती। पहिल्या इयत्तेपासून हिंदी खपवून घेणार नसल्याचा इशाराच मनसेनं दिला होता। GR रद्द केल्यानंतर नरेंद्र जाधवांच्या समितीवरूनही सरकारचे कान टोचायला राज ठाकरे विसरले नव्हते। मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत तर अजून कोणी येऊ देत। कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत। भाषेवरती उगाच विषय आणू नका। हिंदी सक्तीचा GR रद्द केला असला तरी राज्य सरकारनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली। मात्र या समितीला आणि नरेंद्र जाधवांच्या नियुक्तीला सर्व स्तरातनं विरोध होतोय। नरेंद्र जाधव हे भाजप आणि RSSच्या जवळचे असल्याचा दावा विरोधक करतायत। त्यामुळे येत्या काळात या समितीच्या कामकाजावरून खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।